बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। पहाटेची वेळ, वार मंगळवार, मार्केट यार्डात टू व्हीलरवर झाली एंट्री, तोंडाला मफलर, साध्या कपड्यात मारला फेरफटका। तुम्ही म्हणाल ही व्यक्ती कोण? अहो मंडळी, ते आहेत आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मालक अर्थात सभापती दिलीप माने मालक। पण एवढ्या पहाटे ते मफलर बांधून लपून छपून टू व्हीलरवर का आले असतील असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना? चला तर मग जाणून घेऊया दिलीप माने मालक पहाटे बाजार समितीत का आले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप माने मालक सध्या बाजार समितीच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत। सभापती पदाची धुरा सांभाळल्यानंतर दिलीप माने मालक बाजार समितीच्या विकासासाठी विविध पावले उचलताना पाहायला मिळत आहेत। बाजार समितीमध्ये फिरून व्यापाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेणे असेल, व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे असेल किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केलेले उपाययोजना असेल, यात दिलीप माने मालक अग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे। नुकताच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून दिलीप माने मालक यांनी पदभार घेतला आहे। यापूर्वी देखील ते सभापती म्हणून होते। अनेक वर्षाचा अनुभव त्यांना बाजार समितीच्या राजकारणात राहिलेला आहे। आमदार म्हणून केलेली कामे असेल किंवा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात केलेली विकास कामे हे कोणीच विसरू शकणार नाही। सभापती म्हणून देखील बाजार समितीचे केलेले सर्वांगीण विकास कामे यामुळे दिलीप माने मालक हे व्यापारी, शेतकरी यांच्या मनात कायमच पॉझिटिव्ह राहिले आहे। आता तर दिलीप माने मालक हे रात्री अपरात्री केव्हाही बाजार समितीच्या आवारात येऊन व्यापारी, शेतकरी, ग्राहक यांच्या अडचणी जाणून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे। आता हेच पहा ना, मंगळवार 24 जून रोजी पहाटे 4 ते 5 वाजेच्या दरम्यान स्वतः सभापती दिलीप माने मालक गुपचूपपणे दुचाकीवरून बाजार समितीच्या आवारात फेरफटका मारल्याचे समोर आले आहे। त्यांचा तसा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। विशेष म्हणजे तोंडाला मफलर लावून चक्क दुचाकीवर बाजार समितीमध्ये पहाटे दिलीप मालक हे स्वतः फिरून शेतकरी, व्यापारी, हमाल आदींच्या अडचणी जाणून घेतल्याचे पाहायला मिळत आहे। माने मालक मंगळवारी पहाटे स्वतः मफलर गुंडाळून स्वतःच्या स्कूटीवरून मार्केट यार्डात आल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना पाहिले आहे। यावेळी बाजार समितीत एकच धांदल उडाल्याचे बोलले जात आहे। दिलीप मालकांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। काही ठिकाणी गुपचूपपणे गाडीवर फिरून भाजीपाला उत्पादक शेतकरी असेल, व्यापारी असेल, हमाल असेल यांना काय अडचणी येतात, बाजार समितीमध्ये काय बदल करायला पाहिजे याचा अभ्यास गुपचूपपणे पहाटे टू व्हीलरवर येऊन केल्याचे पाहायला मिळत आहे। या अचानक भेटीतून दिलीप माने यांनी बाजार समितीत होणारा भाजीपाल्याचा लिलाव आता दिवसातून 2 वेळा करणार असल्याचे बोलले जात आहे। भाजीपाल्याचा लिलाव सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता असे 2 वेळेत होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता मार्केट यार्डात ताटकळत थांबावे लागणार नाही। शेतकरी, भाजीपाला उत्पादकांच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय मानला जातो, कारण अनेक शेतकरी हे लांबून मार्केट यार्डात आपला माल, भाजीपाला विक्रीसाठी आणतात। बाहेर गावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राहण्याची, खाण्यापिण्याची मोठी अडचण सोलापूरच्या या बाजार समितीत होत असते। दिलीप माने मालक यांच्या या अचानक भेटीतून बाजार समितीचा विकास होणार हे मात्र निश्चित। पण स्वतःच्या दुचाकीवर तोंडाला मफलर गुंडाळून मार्केट यार्डात फेरफटका मारणारे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने हे आता ऍक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे बाजार समितीतील कामचुकार कर्मचारी अधिकाऱ्यांवर देखील मालकांचे लक्ष असून शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना त्रास देणारे कर्मचारी अधिकारी रडारवर असल्याचे बोलले जात आहे।
शेतकरी व्यापाऱ्यांना सहज व्यापार करता यावा, शेतकऱ्यांना कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठीच दिलीप माने मालक अशा पद्धतीनं गुपचूप भेटी देत असल्याचे या व्हिडिओतून निष्पन्न होत आहे. दिलीप माने मालक यांच्या प्रयत्नातून आता सोलापूरच्या बाजार समितीचा सर्वांगीण विकास होणार यात तीळ मात्र शंका नाही. अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. मी शेतकऱ्यांच्या मालाची चोरी होती ही सारखी ओरड आहेच आणि आम्ही सिक्युरिटी किंवा आमचे कर्मचारी यांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही रोज पहाटे येऊन जात जावा आणि ते पण येत होते. पण खरंच येतात का ते पाहणं माझं गरजेचं होतं आणि ते खरंच आले होते आणि चोरी 100% आळा बसलेला आता. दुसरी गोष्ट, आडते आमचे लिलाव काढत असतात, शेतकरी लांबून लांबून येत असतात. ती येत असताना ते कशा पद्धतीने लिलाव पद्धत करते, शेतकऱ्यांना काय गफलत करतात का, शेतकऱ्यांना काय फसवण्याचा प्रयत्न करतात का, असं मला बघावं वाटत होतं. पण मी बघितलं तर असं कुठलं दिसलेलं नाही. आपल्याला वाटतं की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा, शेतकऱ्याला चांगली वागणूक मिळावी. शेतकरी हा एका शेताचा मालक असतो. तो भाजीपाला मोटरसायकल आणतो, कशावर आणतो, म्हणतो का गरीब नाही, ते उपजीविकेचं त्यांचं साधन आहे. असं करत असताना त्याच्या मालाचं संरक्षण करणं, अडक्याला पण सांभाळणं, हे सगळं बाजार समितीचं सभापती म्हणून एक आमच्या संचालक मंडळाची एक जबाबदारीने आमच्यावर ही शेतकऱ्यांनी आम्हाला दिली. तर त्याचं चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन करून शेतकऱ्या मालाला भाव मिळावा, शेतकऱ्याची चोरी रोखावी आणि सारखे सारखे तेच ऐकण्यापेक्षा मी म्हणलं आपणच स्वतः जावं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या. एक पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, काही वाहनाचा प्रॉब्लेम असतो, ते सगळे प्रश्न या सकाळच्या विजिटमधनं मला कळाले. हेच त्याचे एकमेव कारण होते की आपण गपचिप जाऊन भेटायला पाहिजे, म्हणून मी वेषांतर करून भेटलो आज. स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर एलकेजी, सीनियर एलकेजी, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है. तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में.